मालेगाव येथील मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता असलेले वाके प्राथमिक शाळेचे 57 वर्षीय मुख्याध्यापक शशिकांत अहिरे यांचा मृतदेह 70 फूट खोल विहिरीत आढळून आलाय. विहिरीजवळ त्यांची दुचाकी बेवारस आढळल्याने संशय बळावला आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. अहिल्यानगर शहरात वादळी वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर वीज तारा, खांब आणि इमारतींवर लटकलेले अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्सचे सांगाडे नागरिकांच्या जीवाशी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. या धोक्याची दखल घेत मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने विशेष मोहीम राबवून 29 मोठे फ्लेक्स, 5 होर्डिंग्स आणि 139 लहान जाहिरात फलक जप्त केले असून शहरात अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिलाय. जळगाव शहरातील हॉटेल्स आणि लॉजिंगमध्ये तरुण-तरुणींना विना ओळखपत्र व कोणत्याही चौकशीशिवाय रूम दिला जात असल्याचा पर्दाफाश झालाय. पोलीस प्रशासन तत्काळ ॲक्शन मोडमध्ये आले असून दामिनी पथकाने 2 जून रोजी शहरातील विविध लॉजवर धडक धाड टाकून कागदपत्रांची कसून तपासणी सुरू केली आहे. धुळे तालुक्यातील उडाणे आणि गोताणे शिवारातील एक्सप्रेस कॅनल फुटल्याने 250 हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून वारंवार दाद मागूनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संग्राम पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवून हा प्रयत्न वेळेत हाणून पाडला. मात्र संतप्त शेतकऱ्यांनी बेजबाबदार आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करत तीव्र घोषणाबाजी केली. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ दुर्गम भागातील कुपोषणाची समस्या गंभीर असताना केवळ अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी बालविकास प्रकल्प कार्यालय थेट 85 किलोमीटर दूर धडगाव येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. तोरणमाळ प्रकल्पांतर्गत 64 अंगणवाड्यांमधील 50% अधिक म्हणजे एकूण 1191 बालके अति तीव्र व मध्यम कुपोषित श्रेणीत असताना या स्थलांतरामुळे नर्मदा काठच्या दुर्गम पाड्यांवरील कुपोषणाचा दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.